हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये खूप सारे अशी मस्ती माझ्या मुलींची बघायला भेटणार आहे. कारण का माहितीच आहे की आमचे सगळे समर वेकेशन्स चालू झालेले आहेत आणि आता या समर वेकेशन्समध्ये काय काय करायचं, काय नाही करायचं आणि त्यामध्ये ही गरमीने तर एवढा प्रॉब्लेम होता आहे की घरामध्ये राहूच वाटत नाही आहे. दिवसभर जर घरात थांबलो तर असं वाटतं की आता कधी आपण बाहेर पडतो आणि जरा थंड हवेखाली थोडंसं फिरतो आहे. तर आज आम्ही थोडंसं गेलेलो शॉपिंग करण्यासाठी, कारण माझ्या छोट्या बाबूचा बड्डे आहे. तर त्यासाठी आम्ही मग शॉपिंग करायचं म्हणून बाहेर पडलेलो आणि त्याच्यानंतर मग आज तुम्हाला असं मिक्स असं बघायला भेटणार आहे. कारण शॉपिंग असणार आहे त्याच्यामध्ये. मग आम्ही त्या गार्डनमध्ये गेलेलो होतो आणि हा सगळा घरातला पसारा तुम्ही बघताय. आता हे एव्हरी समर टाईममध्ये आमचं हे असंच असतं, पूर्ण घरामध्ये असतं दिवसभर. तरी पण मी त्यांना कुठे ना कुठेतरी एंगेज करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे विचार करते की अजून काहीतरी चांगलं असं करता येईल. त्यामुळे कोणालाच म्हणजे हिंट माहिती असेल की घरबसल्या मुलींना अजून काय पण करता येऊ शकतं असं, तर मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे बघताय तुम्ही म्हणजे छोटीची एवढी मस्ती चालू आहे. तिला म्हणजे कुठे म्हणजे पसारा वगैरे केला आणि तिला काय बोललं की मग तिचे असे धिंगाणे चालू होतात. तर आता बघताय आम्ही निघालो होतो म्हणजे असं संध्याकाळच्याच वेळेला शॉपिंग करण्यासाठी. आणि मग हे तर फेमस मार्केट आहे, बहुतेक जणांना माहिती असेल. malaड स्टेशनजवळ एक मार्केट आहे, नटराज मार्केट. त्या साईडला आम्ही गेलेलो होतो शॉपिंग करण्यासाठी. कारण बघा तिकडे आहे ना खूप अशी व्हरायटी आपल्याला भेटते. म्हणजे कोणत्या पण सीझनला तुम्ही जावा, कोणत्या पण वेळी जावा, कोणत्या पण म्हणजे हे असू दे, वेडिंग्स असू दे किंवा नॉर्मल डेज असतील, तरी पण तिकडे एवढा रश असतो की आपल्याला चालायलासुद्धा जागा नसते. तर असे 2-3 दुकानं आहे ना आम्ही तिकडे बघून ठेवले होते. कारण आम्हाला म्हणजे तिकडे रिजनेबल वाटते, छान छान असतात क्वालिटी आणि डिझाईन्स आणि खूप सारी व्हरायटी असते. स्पेशली तरी लहान मुलींच्या कपड्यांमध्ये, मुलींच्या सगळ्यांच्याच. वेडिंगसाठी आपल्याला लेहेंगे पाहिजे असतील किंवा ज्वेलरीसाठी इमिटेशन ज्वेलरी काय पाहिजे असेल, तर खूप सारं असं मस्त असं कलेक्शन तिकडे भेटून जातं. तर त्यामधून मग आम्ही दोघींसाठी असं ड्रेस सिलेक्ट केले होते. आणि नेक्स्ट डेला आमच्या मॅडमचं असं होतं की मम्मा मला माझा बड्डे आज सेलिब्रेट करायचा आहे, कारण माझ्या बड्डेच्या दिवशी आहे हॉलिडे. त्यामुळे मग तिला बोलले की चल जाऊ दे, आज तू घालून जा तुझे जे पण कपडे आहेत ते बड्डेचे. आणि चॉकलेट्स तिच्याजवळ दिले आणि मग ती बोलली की मम्मा आज मी डिस्ट्रीब्यूट करते. मी बोलली ओके.